नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण आज हे एक मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. तुम्हाला असं वाटत असेल की मी फक्त मंदिर दाखवतोय, पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून काहीतरी वेगळं आपण माझ्या ब्लॉगच्या थ्रू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. परंतु मी माझ्या ब्लॉगच्या थ्रू पुण्याजवळची जेवढी काही सुंदर मंदिर आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि अनेकांनाही प्रश्न पडतो, ह्या मंदिराला हडशी नाव का देण्यात आले आहे. ऍक्च्युली प्रत्यक्षात बघायचं झालं तर ह्या मंदिराचे नाव हडशी नाहीये. ह्या मंदिराचे नाव ऍक्च्युली श्री क्षेत्र पांडुरंग असे आहे. गावाचे नाव हडशी असल्यामुळे ह्या मंदिराला हडशी नावाने ओळखले जाते. ह्या मंदिराची स्थापना 2009 मध्ये करण्यात आलेली आहे. मंडळी, हे मंदिर पुण्यापासून सुमारे 40 ते 45 किलोमीटर अंतरावरती आहे. हे मंदिर मुळशी तालुक्यातील हडशी गावात आहे. एक सुंदर आणि आध्यात्मिक पर्यटन स्थळ आहे. निसर्गरम्य डोंगरांमध्ये बांधलेले हे मंदिर खूप शांत वातावरणासाठी विशेष प्रसिद्ध. मित्रांनो बघा, लहान मुलं किती एन्जॉय करत आहेत पावसामध्ये. आणि आता खूप पाऊस सुरू झालेला जोरामध्ये. तुम्हाला ऍक्च्युली आवाज येत असेल पावसाचा. मी ऍक्च्युली तो आवाज चालू ठेवलेला आहे, बंद केलेला नाहीये. तुम्ही बघत असणार व्हिडिओमध्ये खूप जोराचा पाऊस चालू झालेला आहे. बघा, त्या लहान मुलांनी किती मस्त रेनकोट घातला. त्यांना एन्जॉय करता येईल मस्त. गाइस देखो मेरा छतरी का हाल क्या हो गया. मित्रांनो बघा, छतरी तुटली माझी पावसामध्ये पूर्ण. काही फायदा नाही छतरी आणून. छत्र्याचे हाल होतात खूप. काय करणार आता. मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही इथं हडशी मंदिराला येत असणार तर छत्री सोबत आणू नका. सोबत फक्त रेनकोट असावा, कारण छत्रीचा इथे कुठलाही फायदा नाहीये. छत्री तुटून जाते. तुम्ही बघितले असेल मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की छत्री तुटली. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे मंदिराजवळ. बघा पाठीमागं मंदिर दिसतंय माझ्या. आता जातो, तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे. बघूया मंदिर. मित्रांनो बघा, आपल्या समोर ते मंदिर दिसते. मंदिराच्या आवारामध्ये किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आपल्याला झालेलं दिसत आहे. मंडळी, इथे पोहोचण्यासाठी चांदणी चौक, पिरंगोड आणि पोड मार्गे सहज आपल्याला जाता येते. आणि जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार शेती आणि डोंगर आणि सुंदर निसर्ग आपल्याला हा बघायला मिळतो. आणि पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण परिसर स्वर्गासारखा दिसतो मित्रांनो आपल्याला. मित्रांनो आपण प्रवेश केलेला आहे मंदिराच्या आवारामध्ये. चला तर आपण दर्शन घेऊया विठुराया रुक्माईचं. किती सुंदर मूर्ती दिसत आहेत मित्रांनो. बघा, समोर मूर्ती बघून मन असं प्रसन्न होतं मित्रांनो. बघा, एकदम असं भारी वाटतं मनाला ना. हे मंदिर श्री सत्यसाई बाबांच्या प्रेरणेने उभारण्यात आलेले आहे. मित्रांनो, ह्या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे भगवान पांडुरंग आणि रुक्मिणी यांच्या सुंदर मूर्ती. आणि हा संपूर्ण मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ, शांत आणि सुंदर आहे. मंदिराची वास्तुरचना पारंपरिक आणि आधुनिक शैलीच्या सुंदर संगम असं आपल्याला दिसायला बघायला मिळतो. येथील बागा, फुलझाडे आणि स्वच्छ परिसर पर्यटकांना आकर्षित करत असतात. आणि मंदिरात ध्यान करण्यासाठी शांत जागा उपलब्ध आहे मित्रांनो. येथील संगमरवरी बांधकाम अत्यंत आकर्षक दिसते. आणि हे मंदिर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या झोपड्या पर्यटकांसाठी बसण्यासाठी इथे बनवलेल्या आहेत. ही बघा, कृष्णाची किती सुंदर मूर्ती आहे. मंदिर एवढं सुंदर आहे की पावसामध्ये पर्यटकांची एवढी गर्दी झालेली आहे मित्रांनो. बघा, मी तुम्हाला आधीही सांगितलं की मंदिराचं वातावरण हे खूप सुंदर आहे आणि ते पावसामध्ये स्वर्गासारखं दिसतं. त्यामुळे इथं पावसामध्येही पर्यटक गर्दी करत असतात. बघा समोर किती गर्दी आहे, तुम्हाला दिसतच असेल. मित्रांनो, जर तुम्हाला धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक स्थळे आणि महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणे पाहायला आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत संत दर्शनाकडे, कारण हे आहे मुख्य आकर्षक इथलं हडशी मंदिराजवळचं. कारण तिथे खूप प्रकारचे देखावे तयार केलेले आहेत संत दर्शनाच्या आतमध्ये. तर ते आपण जाऊन किती तिकीट आहे. 3 वर्षापासून 10 वर्षापर्यंत 100, 10 वर्षापर्यंत 200 रुपये. ओके.
ऑनलाईन आणि कॅश कार्ड पण आहे? कार्ड नाही बर. मित्रांनो अशी बघा एक मोठी गणपती बाप्पाची मूर्ती तयार केलेली आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे या आतमध्ये संत दर्शनाच्या आतमध्ये तयार केलेले आहेत, दाखवलेले आहेत. ते तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतीलच. तर चला आपण बघूया पुढचे देखावे कसे बनवलेले आहेत. मित्रांनो बघा किती सुंदर शंकर पार्वती यांची मूर्ती इथे सादर केलेली आहे. मित्रांनो समोर हा श्रावण बाळांचा देखावा आहे. श्रावण बाळाचे आई वडील हे अंध होते. त्यांना तीर्थयात्रा घडवण्यासाठी श्रावण बाळाने आपल्या आई वडिलांना त्यांना कावडीत बसून खांद्यावर घेऊन संपूर्ण भारतभर यात्रा घडवली. त्याचा हा देखावा आहे. मित्रांनो अशा प्रकारचे खूप सारे देखावे इथं सादर केलेले आहे. आणि मला सर्वांची माहिती सांगायची झाली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे मी सर्वांची माहिती सांगत नाहीये. नामदेवांचा बालहट्ट पूर्ण करण्यासाठी विठुराया जेवण करायला आले. मित्रांनो हे देखाव्यातनं असं दाखवलं जातंय की चांगदेव महाराज आपलं वैभव मोठेपणा संत ज्ञानेश्वर महाराजांना दाखवण्यासाठी आळंदीला निघालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचं कन्व्हर्जन होत असताना असा देखावा इथे सादर केलेला आहे. मित्रांनो बघा आपल्यासमोर श्री संत गजानन महाराज यांचाही देखावा इथे सादर केलेला आहे. मित्रांनो बघा समोर आपल्याला देखावा दिसत आहे. एकदम सुंदर देखावा इथे सादर केलेला आहे. तशाच प्रकारे श्री स्वामी समर्थ यांचाही देखावा इथे सादर केलेला आहे. मित्रांनो बघा आपल्या समोर श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती आपल्याला दिसत आहे. खूप सुंदर आहे मूर्ती. तशाच प्रकारे साईबाबांचा सुद्धा इथे देखावा सादर केलेला आहे. मित्रांनो बघा आपल्या समोर एकदम सुंदर प्रकारे हा देखावा इथे सादर केलेला आहे. मित्रांनो हा वारीचा देखावा इथे सादर केलेला आहे. विठुरायाला सगळे माऊली ही भेटायला जात आहे अशा प्रकारे हा देखावा इथे सादर केलेला आहे. मित्रांनो ह्या देखाव्यात असं सादर केलेलं आहे की श्रीकृष्ण आणि राधा वृंदावनातील जंगलात आणि गोवर्धन पर्वताच्या परिसरात गायी चारण्यासाठी घेऊन गेलेले आहेत असं ह्या देखाव्यात सादर केलेलं आहे. मित्रांनो इथे सर्व संतांचा देखावा इथे सादर केलेला आहे. त्यामुळेच या लोकेशनला संत दर्शन असे नाव देण्यात आलेले आहे. साईबाबांची ही खूप मोठी मूर्ती इथं अशी उभारलेली आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण इन्फॉर्मेशन खूप लोकांपर्यंत जायला पाहिजे. मित्रांनो आता आपले सर्व देखावे बघून झालेले आहेत. आपण आता चाललेलो आहे बाहेर. चला तर बाहेर अजून काही आहे का बघूया. बाहेर जाताना आपण असं बाहेर निघतो. इथं बघा असं गुफा टाईप केलेला आहे. राईट साईडला लेफ्ट साईडला निघूया काय आहे समोर बघूया. ओके काही असे नॉर्मल लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असे स्टॅच्यू इथं लावलेले आहेत. मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.